अरे गोलू, हा इथे का झोपलाय आणि या वेळेला? गोलू, गोलू, गोलू उठ, गोलू उठ. आई थोडा वेळ झोपू दे ना. आई नाही रे, ताई. ताई तू? मला वाटलं की माझी आईच आहे. अरे पण तू इथे का झोपलायस? मी सकाळी लवकर उठतो. कशाला? बाबा शेतावर जातात ना, माई त्यांना भाकर आणि झुणका करून देते. सकाळी सकाळी भाकर आणि झुणका खायला मजा येते हा. त्यात बाबांच्या मांडीवर बसून खायचं, त्यात अजूनच मजा. माझ्यासारखा तुला पण तुझा बाबा खूप जवळच आहे वाटतं. हो खूपच, एकदम दोस्तच. पण गोलू, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालंय. गोलू, तू इथे असा का झोपलास? मी सकाळी लवकर उठलो ना, जरा बाहेरून बसलो. मग इथे पक्ष्यांची चिवचिव चालू होती, ते ऐकून ऐकून मला झोपच लागली. गोलू, मग तुला या जंगली प्राण्यांची भीती नाही वाटत? सकाळचे कुठे असतात ते? रात्री फिरून सकाळी घरी नाही का जाणार त्यांच्या? बरोबर. तू तू कसा रे एवढा बिंदास्त? म्हणजे तू हरवलायस, घरची आठवण येत नाहीये तुला? भीती नाही वाटत? गावातले पोरगा आहे ना मी, गावातल्या नदीचं पाणी पिऊन वाढतोय म्हणून असा गोलू आहे, बिंदास. कसं आहे, शहराकडच्या माणसांना वाटतं की गावातले सगळे अडाणी आहेत, कमी शिकलेले असतात. पण शहरात कंटाळा आला की लोक इकडेच येतात गावाकडे. तुझ्या बोलण्यातून ना मला एक विचारावंसं वाटतंय. तू शाळेत जातोस का रे? हो, बाबा घेऊन जातात आणि घेऊन येतात, ते तर रोजच. शाबास. आणि अजून एक शाबासकी तू मला देणार आणि मी तुला. कसली? नदी सापडल्यावर. बरोबर. चल, मी आजीला जातोय म्हणून सांगतो, मग आपण पुढे जाऊ. हे घे गोलू. थँक्यू. का? काल रात्री मी झोपल्यानंतर हे ब्लँकेट तूच माझ्या अंगावर टाकलंस ना? हो, तू मच्छराबरोबर जिम्मा खेळत होतीस म्हणून. गोलू, तू तुझं ब्लँकेट मला दिलंस, पण तुला नाही थंडी लागली? नाही, मला थंडावाच आवडतो. चल, मी हे ब्लँकेट देऊन येतो आजीला. हा गोलू सुद्धा एक कार्टून आहे. या वयात सुद्धा आपल्या आई बाबांचा विचार करतोय. आई बाबा, आई बाबा. देव काय म्हणतो? पाणी कितीही गहिर असू द्या, तुमची बोट भक्कमच पाहिजे. दर्या किती उसळून समोर उभं राहू द्या, नावाडी धिप्पाड पाहिजे. माऊली, तुम्हाला सांगते, संकट कितीही मोठं येऊ द्या, तुमच्यात त्याच्याशी दोन हात करण्याचा आत्मविश्वास पाहिजे. असेल सोबत आत्मविश्वासाची न्याहारी, मग प्रवास असू दे कितीही भारी. सुरुवात कर विठ्ठलाच्या नामस्मरणाने माऊली, मग तुझं तुलाच कळणार नाही कधी संपली वारी. आणि समोर उभा पंढरीचा हरी. बोला विठ्ठल 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 विठ्ठल. बोला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोमलताई भारीच आहेत ना? हो ग, बोलण्यात अगदी खिळवून ठेवते हो. माझ्या मामांनी शिकवलं सगळं. हो, खूप चांगले संस्कार केलेत ग मुलीवरती. हेच
तर मला हवं होतं. वा कोमल वा. या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. विठू आईने कीर्तनासाठी देवळात महाराज बोलवलेत की काय? ए नाही नाही दाद्या, अरे महाराज नाही आहेत. नको, नाही नाही नको, ऐका ना, नको, ईश्वर नाही नको, नाही नको. अरे काय झालं? काय नको? अरे दाद्या आर नको घालू. प्लीज हार नका घालू. तो ऑलरेडी कमिटेड आहे, त्याचं ठरलंय. हार नका घालू. ए, दादा हार नको घालू. काय झालं? काय झालं? ए, दाद्या हे काय चाललंय ते बघ. काय कोमल कीर्तन करते, चांगलं आहे, वेगळं टॅलेंट आहे तिच्यात. अरे दाद्या हे सगळंच वेगळं चाललंय. हे जे समोर चाललंय ना ते कीर्तन नाहीये, ते कोमल तुझ्या आयुष्यात येण्याची नांदी आहे. अरे सगळं तुझ्या मनात चाललंय रे. अरे दादा जे समोर चाललंय ना ते बोलतोय मी. कीर्तनाची बारी घरात सेटल व्हायच्या आधी जुईची एंट्री झाली पाहिजे. जुईचा फोन आहे. जुईल्या, जुई कशी आहेस तू? कुठे आहेस तू? काही खाल्लंस का विचार, कुठे राहतेस विचार. हो जुई, तू सेफ आहेस ना बाळा? तुला काही प्रॉब्लेम नाहीये ना? आय लव्ह यू आई बाबा. आय लव्ह यू टू बाळा. आय लव्ह यू म्हणते. मला दे ना. जुई जुई बाळा, हे बघ तू लवकर परत ये ग प्लीज. हे बघ मी स्वतः तुझं आलापशी लग्न लावून देते. बाकीचं सगळं आपण नंतर बघूया, पण तू प्लीज परत ये प्लीज. आई आई डोंट वरी, मी ओके, तू नको घाबरूस. अमृता माझ्याकडे दे, मला बोलू दे. हॅलो, हा जुईला बोल. तिचे डोळे पुस बाबा. बोलले ना तुला, आई येते माझी. मी तिला सांभाळतो, तू नको काळजी करू. मला सांग, तू मला सोबत का नाही घेऊन गेलीस? काय एकटीने जायचा निर्णय घेतलास तू? कारण मला तुला आराम द्यायचा होता. माझ्या आयुष्यातले सगळे प्रॉब्लेम्स तू सोडवतोस ना, आणि जर का तू इथे आला असतास तर इकडचे सगळे प्रॉब्लेम तू सोडवले असतेस ना. अरे मग काय झालं असतं? मी बाबा आहे ना तुझा, हक्क आहे माझा तो. पण तुझ्या या बाळाला मोठं व्हायला मिळालं नसतं रे. तुझ्या ह्या जुई बाळाला मोठं होण्याची हीच संधी होती. ट्राय तर करू दे. हा जो कॉन्फिडन्स आहे ना जुईला तुझा, हा जाम आवडलाय मला. आणि डोंट वरी, नकाशा आहे ना माझ्यासोबत. आणि अजून तरी सगळं व्यवस्थित चाललंय. तिला सांग ना काळजी घे म्हणून, सांग ना. अगं अमृता म्हणते काळजी घे तुझी. ती तुम्ही घ्या, कारण मी तिथे नाहीये. हो बाळा, आम्ही काळजी घेतो, तू सेफ राहा. हा, आणि लवकर ये बाळा. हा, चल बाबा, बाय. मी फोन ठेवते. काही लागलं तर मला फोन कर आधी, मी येईन. बाबा, आलापला सांग मी ओके आहे. आणि त्याची पण काळजी घ्या. हो, मी सगळ्यांची काळजी घेतो. ऑल दी बेस्ट. बाबा, हॅशटॅग पाएगा जो लक्ष्य है मेरा. ओके.
चल. आजी काय बोलली? कुठल्या दिशेला जायचंय? म्हणजे नदी कुठल्या दिशेला आहे? 1 मिनिट हा. हे असं काय करतोयस? पाणी ज्या दिशेला जातं ना त्या दिशेला जा असं आजी म्हणाली. म्हणजे ती म्हणाली पाणी नेहमी उत्तराच्या दिशेने जातं. म्हणजे नदी पण उत्तराच्या दिशेला आहे. चल. गोलू बरोबर आहे तुझं, पण हाच बरोबर रस्ता आहे. काय झालं? आजी बरोबर राहायचा विचार करतेस का? चल. नाही नाही, तू ना छोटा पॅकेट बडा धमाका आहेस गोलू. आणि काय रे छोटा बॉम्ब? मला बॉम्ब बोलतेस? काय मला बॉम्ब बोलतेस? मी मोठा बॉम्ब आहे. मला बॉम्ब बोलतेस? सॉरी सॉरी. अरे मोबाईल तर बंद करायचा राहिला. बंद करते. अगं आओ. हे काय करताय तुम्ही? गाडीची स्वच्छता. पण तुम्हाला कोणी सांगितलं हे? ताईनी सांगितलं. प्राजक्ता वहिनी पण ना. अहो त्यांना काही बोलू नका बरं. माझं काही चुकलं का? नाही म्हणजे मी आता फक्त पुसून घेतलीये. मी पाण्याने धुणार होते पण. नाही 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 नाही, तसं नाही. म्हणजे गाडी स्वच्छ केली आहे, चांगलं केलं, पण आवडलं ना तुम्हाला? अहो इथे आवडण्याचा न आवडण्याचा प्रश्नच नाहीये. प्रश्न हा आहे की तुम्ही का करताय? ताईंनी सांगितलं म्हणून. अहो 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 तसं नाही. म्हणजे का करताय, कशाला? अहो तुम्ही मुंबई फिरायला आलात ना, मग जा छान बाहेर मुंबई फिरा. गाडी कशाला साफ करताय, कशाला काम करता? हो त्यात काय एवढं, मला आवड आहे कामाची. अहो पण मला नाही ना आवडत ते. काय ते? हे बघा, तुमच्या ताईंनी कितीही सांगितलं ना तरी माझी कामं करत जाऊ नका हो. मला नाही आवडत. अहो पण गाडी अस्वच्छ झाली होती की नाही म्हणून. मला माझी गाडी अस्वच्छच आवडते. म्हणजे त्यावर माती पडली ना की मला खूप आनंद होतो. हो प्लीज प्लीज. हा बोल. काय नंबर ऑन झाला? एक मिनिट. मला सांग कुठलं लोकेशन आहे? हा सह्याद्रीला, पारणा तालुक्यात, शेषखंड का? ओके तू ट्रॅक करत राहा. हा अस्वच्छ गाडी. पुढे गेल्यानंतर अचानक नंबर ऑफ झाला. बरं ठीक आहे, तू तुझं काम चालू ठेव. आणि त्या गावचं नाव काय म्हणालास? शेषखंड ना? ओके. बरं त्या लोकेशनला कसं पोचायचं आणि त्याच्या आसपासच्या सगळ्या गावांची मला माहिती दे. ओके. हा मी थोड्या वेळातच आलो ऑफिस. हा ओके.
आओ अहो, हे काय करताय तुम्ही? माती केली गाडीवर. तुम्हाला आवडते की नाही अस्वच्छ गाडी म्हणून. तुम्ही खरंच माती केली. धन्यवाद. त्यांना आवडलं की नाही धन्यवाद तर म्हणाले, पण कोपऱ्यापासून हात जोडून. खर तर धन्यवादाचा नमस्कार असा नसतो बाई. हे सगळं ताईला सांगायला हवं. हा हा हा, बरं वाटतंय ग पुरी. पण आई, असं अचानक कसं काय दुखायला लागलं हो तुमचं डोकं? अगं मला आहे धुळीची ॲलर्जी. अगं माळ्यावरती ती जुनी भांडी काढत होते ना, तेव्हाच झालंय वाटतं. बास बास. बरं वाटतंय ना तुम्हाला? हो हो बरं वाटतंय. आईच्या तू जा आराम कर. नाही नको, मी माळ्यावरचा पसारा आवरते. अगं तू कशाला, संध्या करेल. नाही नाही नको, मीच करते. अगं चहा घे ना. नको नको. प्राजक्ता, मुलीच्या हातात जादू आहे ग. डोकं दुखायचं थांबलं माझं. हो, ही म्हणजे घराची जादू आहे, जादू. म्हणजे ही घरात असली ना की काहीच प्रॉब्लेम नाही, आणि प्रॉब्लेम आले तर असे सॉल्व्ह होतात. खरं सांगू का आई, मामाना तिला आताही सोडत नव्हता. हो का? हो, पण मीच त्याला म्हंटल की मामा अरे जरा तिला घराबाहेर पडू दे तरी. माझ्या शब्दाला मान आहे ना तिथे. बर. पण आई, कोमल खरंच खूप चांगली मुलगी आहे. म्हणजे छक्के पंजे नाही की मनात काही ठेवणं नाही. तिथे जाईल, तिकडच्या माणसांचा विचार करते, त्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. हो, हे मात्र खरं आहे. नाहीतर आजकालच्या मुली कधी काय करतील सांगता येत नाही, आणि समोरच्याच्या घरात जाईल. काकू, तुम्हाला वाटेल ती शिक्षा द्या, पण प्लीज प्लीज मला माफ कर. अगं जुई, किती वेळा का मारल्या तुला? ऍक्च्युली मी वॉशरूम मध्ये गेले होते, डोळ्यांना पाणी लागत होते म्हणून. जाऊ दे ना, मी नाव पण घेत नाही. पण आई, कोमलच्या आपल्या घरात येण्यामुळे आपल्या घराचं वातावरण आधीसारखं खेळकर झाले नाही. म्हणजे जे हरवल्यासारखं वाटत होतं ते सापडल्यासारखं झालंय. सापडतच नाही. काय ग, काय ते? ते ट्रॅव्हलर बॅग का काहीतरी ते. ट्रॅव्हलर बॅग? हा तेच ते. आलापदादाने ते काढायला सांगितली आणि साफ करायला सांगितली, पण ती सापडतच नाहीये. अगं आपली अडगळीची खोली आहे ना, तिथे छोटं कपाट आहे, त्यात सगळ्या बॅगा आहेत. पण आला बॅग घेऊन कुठे निघालाय? ते काय बोलले नाही, फक्त साफ करायला सांगितली. मी बघते आडगळीच्या रूम मध्ये. काहीतरी मोठी न्यूज कव्हर करायला जात असेल किंवा सेमिनार असेल. मोठी न्यूज कव्हर करायला चाललाय की काहीतरी मोठी खटपट करायला चाललाय? नक्कीच हा जुई आणि आलापचा नवीन काहीतरी प्रयत्न असतो. हॅलो काका, आला बोल. हा आला. अरे गुड न्यूज आहे. हो, जुईचा फोन आला होता ना. तुला कसं माहित? सॉरी काका, पण जुई असं न सांगता निघून गेली. माझं मन मला शांत बसू देत नव्हतं, तर मी तिचा मोबाईल ट्रॅक करायला सांगितलं. तिच्या मोबाईलवर येणारे सगळे कॉल्स ट्रेस करायला सांगितले. काय? हो काका, मला कळलंय ती कुठे. काका, ती पारणा तालुक्यात शेषखंड नावाच्या गावात, म्हणजे तिकडचं लोकेशन ट्रेस आहे. ऐक ना आला, मला असं वाटतं की पुढच्या 2-3 दिवसात ती इकडे परत येणार आहे. हो काका, मी आता तिच्याशिवाय एक सेकंदही राहू शकत नाही. अरे पण आला, माफ करा काका, या क्षणाला मी तुम्हाला हट्टी वाटेल, पण काका ज्या दिवशी जुईने मला निवडलं तेव्हाच मी ठरवलं की आता सर्वस्वी मी जुईचा विचार करेन, आणि म्हणूनच मी आता जातोय. आलाप माझा ऐक. काका काका तुम्ही मला कितीही अडवा, पण मी जाणार. मला जे करायचं आहे ते मी करणारच.
कारण सध्या तरी मला दुसरा पर्याय दिसत नाही. आलाप, हॅलो. सॉरी काका. हे आलाप काहीतरी करायला निघालेत वाटतं. मला मला ताईंना सांगायला हवं. ताई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल ना. महत्वाचं आहे. बोल, मी ऐकते. तुम्ही ऐकलत ना तर हे खायचं पण सोडून द्याल. तू सांगणारस का? ताई, तुम्ही कितीही अडवा, मी जाणारच. मला जे करायचं आहे ते मी करणारच. मला सध्या तरी दुसरा पर्याय दिसत नाहीये. 1 मिनिट. तू कुठे जातेस आणि कसला पर्याय? मी आहे ना इथे, मग मी करेन ना सगळं मॅनेज. तू कुठेही जायचं नाहीये का? ते आलाप सांगत होते कुठल्या तरी काकांना. आला? हो, फोनवर. माझ्याकडे पर्याय नाहीये, मी करणारच, असं काहीतरी बोलत होते ते. आलाप जुईच्या बाबांना तर सांगत नव्हता. कयामत से कयामत तक. काय? जुही आणि आमिर पळून जातात ना, पर्यायच नसतो त्यांच्याकडं. म्हणजे आलाप